प्रकाशा येथे महाशिवरात्रीला शिवभक्तांचा बम भोलेच्या गजरात दुमदुमली दक्षिण काशी। सविस्तर वृत्त। दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथील केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर, काशी विश्वेश्वर मंदिरावर दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली। सिंहस्थ पर्वणीचे गौतमेश्वर, संगमेश्वर महादेव मंदिर येथेही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। हर हर महादेवच्या गजरात दर्शन घेतले। केदारेश्वर मंदिरावर सुमारे 1 किलोमीटर पर्यंत रांग लागली होती। गावातील प्रत्येक मंदिरावर धार्मिक कार्यक्रम असल्याने भक्तिमय वातावरण तयार झाले। दक्षिण काशी म्हणून प्रकाशा गावाची ओळख आहे। महाशिवरात्री निमित्त येणारे भाविक सूर्यकन्या, तापी नदी स्नान करून केदारेश्वर महादेव, काशी विश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर आदी मंदिरांचे दर्शन घेऊन ब्रह्मरुद्रांकडून अभिषेक करतात। भाविकांना ऊन लागू नये म्हणून ट्रस्टींनी सावलीची व्यवस्था केली होती। तसेच पुष्पदंतेश्वर, नीळकंठेश्वर, सिद्धेश्वर, गौतमेश्वर, संगमेश्वर, ऋणमुक्तेश्वर, वाचा प्रकाश, धृतपापेश्वर, चिंतामणी, मुक्तेश्वर, रत्नेश्वर आदी सर्वच मंदिरावर दिवसभर अभिषेक, पूजा अर्चा, आरती करताना भाविक दिसून आले। ओम शांती केंद्र प्रकाशा यांच्याकडून 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन या ठिकाणी ठेवण्यात आले होते। तसेच महाशिवरात्रीचे महत्त्व या ठिकाणी त्यांनी पटवून दिले। 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एका ठिकाणी होत असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। शहादा येथील जय भोले सेवा समितीतर्फे 20वा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावर्षीही साबुदाणा, बटाटे, खोबरापाक तर 5000 लिटर मसाला या ठिकाणी करण्यात आला। रामनाम जपसाठी हजारो भाविक सद्गुरू धर्मशाळेत आज परमपूज्य संत संतोष महाराज, साध्वी कमलबेन यांच्या उपस्थितीत रामनाम जप करण्यात आला। जपसाठी पंचक्रोशीतील महिला भगिनी, पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिंहस्थ पर्वणीचे गौतमेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी मानकरी यांच्याकडून लघुरुद्राची पूजा केली। त्यानंतर ट्रस्टींकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला। तापी आरती सेवा समिती यांच्याकडून महाशिवरात्री निमित्त गौतमेश्वर महादेवाची नगर भ्रमण करण्यात आले। महाशिवरात्री निमित्त प्रकाशा गावात श्री गौतमेश्वर महादेवाचे नगर भ्रमण काढले होते। यात विविध पथक दाखल झाले। सकाळी 9 वाजता गौतमेश्वर मंदिर येथून नगर भ्रमणाला सुरुवात झाली। यावेळी डमरू पथक, राजस्थानी पथक, पारंपरिक आदिवासी नृत्य पथक, शंकर पार्वती, संत दगाबापू यांचे जिवंत देखावे दाखवण्यात आले। गावाच्या मुख्य मार्गावरून नगर भ्रमण निघाले। पालखीमध्ये गौतमेश्वर महादेवाचे मुकुट ठेवण्यात आले। श्रीराम चौकात महादेवाची आरती करण्यात आली। दुपारी ठीक 1:30 वाजता ही शोभायात्रा गौतमेश्वर मंदिर या ठिकाणी येऊन पोहोचली। त्याच ठिकाणी समारोप झाला।